आज एक चांगला मंगल प्रसंग आहे की आपल्या आद्य डॉक्टर महिला डॉक्टर भारतातल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी या महिला पहिल्या होत्या आणि विदेशात जाऊन शिकून आलेल्या होत्या. त्या कल्याणच्या राहणाऱ्या आणि त्यामुळे कल्याणमध्ये त्यांचं एक स्मारक होतं आहे. त्याच्या भूमिपूजनातून उद्घाटन करण्याचा आत्ता मी घोषित करते आहे आणि ही संधी मला मिळाली इथे येण्याची, याबद्दलही धन्यवाद. कल्याणमध्ये एवढं मोठं स्मारक पहिल्यांदा उभं राहतं आहे, म्हणजे काय लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ही भूमिका आपली. बरोबर. एक आहे की त्या काळी 100 वर्षापूर्वी जवळजवळ एखाद्या महिलेने आकांक्षा बाळगणं, शिकणं, तिला तिच्या घरच्यांचा सहयोग मिळणं आणि विदेशामध्ये शिकायला जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सर्व महिलांच्याच दृष्टीने नाही तर समाजाच्या दृष्टीने आहे की एखादी व्यक्ती ठरवेल तर काय करू शकते. हे जर त्या काळात आहे तर आजही अनेकांना ते प्रेरणास्थान आहे. दुसरी गोष्ट, त्यांना जी प्रेरणा झाली ती मुख्यत्वे करून त्यांनी महिलांच्या आरोग्याची जी काळजी झाली स्थिती होती त्या काळी, अतिशय वाईट अशी स्थिती होती आणि बाळंतपणात मृत्यू हे प्रचंड प्रमाणात होत असे, बालमृत्यू प्रमाणात होत असे आणि ही सगळी परिस्थिती त्यांनी अनुभवलेली असल्यामुळे त्यांना असं वाटायचं की महिलांना योग्य ते आरोग्य मिळालं पाहिजे आणि पुरुष डॉक्टरकडे जायला त्या काळी शक्यच नव्हतं. म्हणजे घरातलेही नेणार नाही आणि त्याही जाणार नाहीत. अशा असल्यामुळे महिला डॉक्टर जर झाली तर अशा महिलांना एक चांगलं जीवन मिळेल, चांगलं आरोग्य मिळेल, ह्या दृष्टीने त्यांनी जे शिकण्याचा ध्यास धरला होता तो सर्व ध्यास धरणं एखाद्या गोष्टीकरता हा एक आपल्यासमोर आदर्श आहे. कल्याणपुरताच नाही तर हा सगळ्या देशभरासाठी अशा प्रकारचा एक आदर्श आहे की आपल्या समाजाच्यासाठी स्वतःहून ध्यास धरणं आणि एक त्यांनी महिला स्वास्थ्य हा एक मोठा त्यांचा प्रेरणेचा विषय होता. सगळ्यात मोठी गोष्ट पाहिली की आपण समन्वयक म्हणून काम करता, अनेक वर्षापासून ज्येष्ठ आहात. त्यावेळेस खरं तर मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांचे आभार मानेल, कारण त्यांनी मला 15 कोटीचा हा निधी दिल्यामुळे हे एक मोठं स्मारक डॉक्टर आनंदीबाई जोशी आपल्या देशातल्या पहिल्या महिला डॉक्टर यांचं स्मारक या ठिकाणी संपन्न होतं आहे. त्याचं भूमिपूजन सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे. या स्मारकाच्या माध्यमातून एक महिलांना प्रेरणा मिळावी. ज्या प्रतिकूल परिस्थितीमधून डॉक्टर आनंदीबाई जोशींनी शिक्षण घेतलं, परदेशामध्ये जाऊन त्या डॉक्टर झाल्या आणि महिलांविषयी त्यांची असलेली एक जागरूकता जी होती तीच प्रेरणा या कल्याणच्या माध्यमातून पूर्ण देशभरामध्ये जावी. अशा प्रकारचं एक प्रेरणास्थान, एक मोठं सेंटर हे या ठिकाणी व्हावं अशा प्रकारची इच्छा आदरणीय गीताताई गुंडे आणि वनवासी कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय संघटनमंत्री सदाशिवराव देवधर यांच्या संकल्पनेतली हे प्रोजेक्ट या ठिकाणचं हे आहे आणि त्याच्याकरता निधी आज आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी मला दिला, तर मनापासून मी त्यांच्या या ठिकाणी पहिल्यांदा आभार मानतो. स्मारक जे आहे ते किती मोठं असणार आहे, कशा प्रकारे असणार आहे, म्हणजे वेगळं त्याच्यामध्ये काय नेमकं असणार आहे त्याची त्याच्यामध्ये प्रामुख्याने यामध्ये डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्यावरती माहिती असलेली एक म्युरल्स या ठिकाणी असणार आहेत की जे म्युरल्स बघून त्यांचा इतिहास कळेल, त्यातनं प्रेरणा मिळेल अशा प्रकारचं एक मोठं म्युरल्स या ठिकाणी डॉक्टर आनंदीबाई जोशींच्या जीवनावरचं असणार आहे. दुसरं एक ऑडिटोरियम असणार आहे की ज्या ऑडिटोरियममधून महिलांना प्रोत्साहन मिळेल, महिलांना मोटिवेशन मिळेल, त्यांचं ट्रेनिंग या ठिकाणी केलं जाईल अशा प्रकारचा हेतू या ऑडिटोरियमचा प्रामुख्याने आहे. शिवाय एक मोठी ओपन जिम या ठिकाणी, ओपन जिम नाही मोठी जिम जी फक्त महिलांकरता, तरुणींकरता, महिलांकरता ही इथे जिम असणार आहे, जेणेकरून त्यामधून एक चांगला संदेश की महिलांनी सक्षम व्हावं, स्ट्रॉंग व्हावं आणि येणाऱ्या संकटांना तोंड द्यावं अशा प्रकारचं एक महिलांचं सक्षमीकरण, महिलांना प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारचं, महिलांना मोटिवेशन मिळेल अशा प्रकारचं एक मोठं सेंटर हे या ठिकाणी संपन्न होत आहे.